अतिशय चांगलं आणि नीट नेटकं आयोजन आपण पाहतोय नवपाडा संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय। प्रत्येक वर्षी नवपाडा 40+ संघाच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहत असतो, मात्र या वर्षीचा जर विचार केला तर इतर वर्षांपेक्षा नक्कीच चांगलं आयोजन आपण पाहतो नवपाडा 40+ संघाच्या माध्यमातून। आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहणार आहोत नवपाडा विपक्ष चिंचोड्याचा पाडा, दुसरा सामना असेल मोठागाव विपक्ष देवीचा पाडा, तिसरा सामना असेल पडले विपक्ष मानपाडा आणि चौथा सामना असेल तो देसाई विपक्ष भाल। सलामीची जोडी आपण पाहतोय चिंचोड्याच्या पाडा संघाची। प्रकाश मात्रे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो संघाचा आधारस्तंभ तारणहार हरिश्चंद्र मात्रे, तर पॉवर प्लेचं पहिले षटक घेऊन तर गोलंदाज आपण पाहतोय सतीश मात्रे। हे षटक फार महत्त्वाचं असेल कारण 2 षटकं पॉवर प्लेची असतील आणि या 2 षटकांमध्ये चिंचोड्याचा पाडा संघ कशा पद्धतीने पॉवर प्लेचा योग्य वापर करतोय ते पाहायचं आहे। तर 2 षटकांमध्ये नवपाडा संघाचे 2 गोलंदाज कशा पद्धतीने रोखतायत चिंचोड्याच्या पाडाच्या या 2 फलंदाजांना ते पाहायचं आहे। सामन्याला इथं सुरुवात होते, 25 मिनिटांचा अवधी असेल 5 षटकांसाठी। हॅलो गेम इज ऑन, लेट्स प्ले। सतीश मात्रे राईट अ मोर द विकेट। पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला फलंदाजानं। सुभाष पाटील विनंती असेल तुम्हाला डिक्लेअर झोन मध्ये धाव गेल्यानंतर फक्त आम्हाला इशारा करा। निर्धाव चेंडूची समाप्ती होते, चांगली गोलंदाजी, सुरुवात चांगली झाली सतीश मात्रे यांच्या माध्यमातून कारण हा गोलंदाज पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळतो, थोडंसं दडपण असेल मात्र एक अनुभवी गोलंदाज प्रकाश मात्रेसारख्या फलंदाजाला गोलंदाजी करत असताना नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय। सुरुवात चांगली झाली आहे, डॉट चेंडूची समाप्ती होतीये, राईट अ मोर द विकेट। संत गतीने चेंडू हाताळला, फटका फसला, राजा जाधव झेल खाली आणि पहिला झेल टिपला जातोय क्षेत्ररक्षक राजा जाधवच्या माध्यमातून आणि पहिल्या विकेटचं पतन होत आहे। फलंदाज प्रकाश मात्रे बॅक टू डगआउट, 0 या धावसंख्येवर पहिला धक्का दिलाय गोलंदाज सतीश मात्रे या गोलंदाजानं। नवीन फलंदाज आपण खेळपट्टीवर पाहतोय नवनाथ म्हात्रे, एका बाजूला आपण पाहतोय त्यांचे बंधुराज हरिश्चंद्र म्हात्रे, 2 बंधुराज आपण पाहतो खेळपट्टीवर। पहिल्या विकेटचं पतन लवकर झाल्यानंतर मात्र इथे जबाबदारी उचलावी लागेल या 2 फलंदाजांना कारण पॉवर प्लेचं षटक आहे। सतीश मात्रे चांगली गोलंदाजी करतात, मात्र हे 2 फलंदाज सतीश मात्रे सारख्या गोलंदाजाचा कशा पद्धतीने सामना करतायत ते पाहत आहे। 0 या धावसंख्येवर पहिली विकेट पडली आहे। सतीश मात्रे राईट अ मोर विकेट। संत गतीने चेंडू हाताळला, बॅकफुटला जाऊन ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, निर्धाव चेंडूची समाप्ती होते। पॉवर प्लेचा योग्य वापर इथं गोलंदाज सतीश मात्रेच्या माध्यमातून केला जातोय कारण पॉवर प्लेचा जर विचार केला फलंदाजांना संधी असते, गोलंदाजांना थोडंसं दडपण असतं, मात्र त्या दडपणाला झुगारून सतीश मात्रे चांगली गोलंदाजी करतायत। ऑफसाईडला खेळतात, राजा जाधव पुन्हा एकदा सामोरे जातात चेंडूला, चेंडू उचलतायत, चेंडू फेक चांगल्या पद्धतीने केली जाते, तोपर्यंत स्वतःचं आणि संघाचं इथं खातं खोललं जातं फलंदाज हरिश्चंद्र मात्रे यांच्या माध्यमातून। धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 1 बाद, 1 अशी धावसंख्या, चांगली गोलंदाजी होते गोलंदाज सतीश मात्रेच्या माध्यमातून। नवपाडा 40+ चषक 2022 हे पर्व आपण पाहतोय, स्पर्धेचा आजचा पहिला दिवस। यष्टांच्या मागे आपण पाहतोय बाळा बोराडे मास्टर माइंड नवपाडा संघाचे। स्ट्राईक एंडला आपण पाहतो नवीन फलंदाज नवनाथ म्हात्रे, इथे मात्र फटका फसलाय, पुष्कर काटे येते चेंडू खाली, झेल दुसऱ्या प्रयत्नामध्ये घेण्याचा प्रयत्न केला, सहज सोपा झेल होता असं वाटलं होतं पुष्कर काटे झेल पकडतील,
मात्र जीवदान लाभतंय फलंदाज नवनाथ मात्र या फलंदाजाला. तोपर्यंत इथं 2 धावा पूर्ण केल्या जातात. धावसंख्या पोहोचते ती 3 वर. अतिशय चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये सतीश मात्रे करतायत. ऑन साईडला खेळतात. आपण पाहतो क्षेत्ररक्षक उमेश जाधव वेगानं आलेत. चेंडू फेक अतिशय चांगल्या पद्धतीने केली जाते. तोपर्यंत धावांचा उदी होता 2. माफ करा 1 धाव घेतली जाते. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा जर विचार केला गोलंदाज होते सतीश मात्रे. या गोलंदाजानं पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केले. ते गडी बाद केला. चांगली गोलंदाजी केली आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी त्याचं उत्तम उदाहरण गोलंदाज सतीश मात्रेने दाखवून दिले. फक्त 4 धावा खर्च करून एक गडी बाद केलाय. चांगली गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटकानंतर गोलंदाज आपण पाहतो पुष्कर काटे एक अनुभवी गोलंदाज. सतीश मात्रेने पहिलं षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं. फक्त 4 धावा खर्च केल्या. एक गडी बाद केला आणि दुसऱ्या षटकामध्ये बघूया. इथून मात्र तुम्हाला चांगली सुरुवात करावी लागेल. 5 षटकांमध्ये कमीत कमी 45 ते 50 धावांचं टार्गेट तुम्हाला खेळपट्टीवर सेट करावं लागेल. कारण समोरचा संघ अतिशय चांगला संघ आपण पाहतोय. बाळा बोराडे कृष्णा किर यांचा हा संघ. तो दुसऱ्या बाजूला आपण पाहतो हरिश्चंद्र मात्रे यांचा चिंचोड्याचा पाडा संघ. पुष्कर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. सुरुवात चांगली झाली गोलंदाज पुष्करच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची समाप्ती होतीये. चांगली गोलंदाजी डॉट चेंडूची समाप्ती होतीये. नक्कीच घरचा मैदान आपण पाहतो सातत्याने याच मैदानावर नवापाडा संघ सराव करत असतो. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. सातत्यानं दबाव वाढवला जातो गोलंदाजांच्या माध्यमातून आणि दडपण नक्कीच जाणवतं फलंदाज नवनाथ मात्रे या फलंदाजावर. कारण सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्यात. एक गडी बाद झाला. इथून मात्र जबाबदारी चांगल्या पद्धतीने इथं भागीदारी बिल्डअप करावी लागेल. कारण संघ थोडासा अडचणीत सापडला. चिंचोड्याचा पाडा संघ बागपुटला आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये नाणेफेक जिंकून फलंदाजी करतोय. मात्र नवापाडा संघाच्या 2 गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी करतायत. पुष्कर काटे राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्पाचा चेंडू सातत्याने इम्प्रेस करतोय गोलंदाज पुष्कर काटे. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. काय गोलंदाजी करतो हा गोलंदाज. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत. 3 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च केलेली नाही या गोलंदाजाने. यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता. कारण सतत या मैदानाचा जर विचार केला सातत्याने नवापाडा संघ या खेळपट्टीवर सराव करत असतो. खेळपट्टीचा भरपूर अनुभव आहे आणि तो अनुभव इथं पणाला लावून पुष्कर काटे चांगली गोलंदाजी करतायत. कार्पेटच्या माध्यमातून ऑन साईडला खेळतात. पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच नसेल कारण क्षेत्ररक्षक पोहोचलेत. तोपर्यंत एका धावेचा उदी होता. धावसंख्या पोहोचते ती 5 वर. पॉवर प्लेचा योग्य वापर इथं गोलंदाजांच्या माध्यमातून केला जातो. सतीश मात्रेने फक्त 4 धावांचं षटक हाताळले. फक्त एक गडी बाद केला आणि इथून पुष्कर काटे या गोलंदाजाने नक्कीच दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. आपल्या सहकार्याने पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी केली आहे. दबावाचा प्रयत्न दिसतोय गोलंदाज पुष्करच्या माध्यमातून आणि आतापर्यंत या गोलंदाजानं या दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. लो फुलटा चेंडू नो मॅच मध्ये ट्रॅव्हल केला जातो. राजा जाधव वेगाने आलेत. मात्र त्यांना बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर होतोय. तो फरार आणि या सामन्यातील या डावातील येतोय तो हरिश्चंद्र मात्रेच्या बॅटमधनं पहिला संघर्षमय चौकार. 4 धावा. आता मात्र धावा येत आहेत कारण संघाचा मुख्य फलंदाज खेळपट्टीवर असताना नक्कीच संघ अपेक्षा करत असतो सातत्यानं. या फलंदाजाने कित्येक वेळा संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. संघाला कित्येक वेळा या फलंदाजानं अडचणीतनं बाहेर काढण्याचं काम केलंय. तो फलंदाज हरिश्चंद्र मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. चौकार ठोकलाय. इथून मात्र या फलंदाजानं आत्मविश्वासानं सुरुवात केली आहे. 9 धावा आपण पाहतो धावफलकावर 1 गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुष्कर काटे राईट आर्म ओव्हर द विकेट. कार्पेटच्या माध्यमातून ऑन साईडला खेळतात. चांगले क्षेत्ररक्षण होते. थोडंसं पंबल होता. संधी साधली. जिथं 1 धाव होती ती दुसरे धाव घेतली जाते. 2 धावा येतात धाव फलकावर. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते. 11 धावा. दुसऱ्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं गोलंदाज होते पुष्कर काटे. या गोलंदाजाने धावा खर्च केल्या फक्त 7.
दोन गोलंदाजांनी दोन षटकं अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळली. पहिल्या षटकात धावा आल्या फक्त 4, एक गडी बाद झाला आणि दुसऱ्या षटकात धावा आल्या त्या फक्त 7. दोन षटकांचा वाजवी खेळ इथे संपलाय आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना चिंचोड्याच्या पाडा संघाची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 1 बाद 11 धावा. जरा पाणी घेऊन जायचंय मैदानात. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतो GTCच्या माध्यमातून, ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. अतिशय चांगलं टेलिकास्ट आमचे सूरज म्हात्रे, सुनील शेळके, समाधान म्हात्रे यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी आपण पाहतोय. नाणेफेक जिंकली चिंचोड्याच्या पाडा संघानं आणि कुठेतरी थोडासा फलंदाजीचा निर्णय कुठेतरी थोडासा चुकीचा ठरलाय. कारण दोन षटकांमध्ये धावा आल्यात फक्त 11. इथून तुम्हाला टॉप गिअरमध्ये फलंदाजी करावी लागेल. 45 आणि 45 प्लस धावा जर आल्या तर मात्र ही चांगली धावसंख्या असू शकते. मात्र त्या धावा यायला हव्यात. दोन गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. दोन षटकांमध्ये फक्त 11 धावा खर्च केल्या. इथून तुम्हाला नव्यानं सुरुवात करावी लागेल. अजून एक संधी असेल. 3 षटकं शिल्लक असतील. 18 चेंडू बाकी असतील. या 18 चेंडूंमध्ये तुम्हाला इथून नव्यानं सुरुवात करावी लागेल. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटकात गोलंदाज आपण पाहतोय उमेश जाधव, अनुभवी गोलंदाज, अष्टपैलू कामगिरी सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो. यष्टांच्या मागे आपण पाहतोय मास्टर माइंड बाळा बोराडे. उमेश जाधव राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू दिशा भरकटतायत. पंच सुभाष पाटील वाईडचा इशारा करतायत. अवांतर धावसंख्येने पुढे सरकते 12 वर पोहोचतीये. उमेश जाधव पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र फलंदाज सुरक्षित पोहोचले आहेत. धावा येत आहेत. लेग बायच्या स्वरूपात सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते 13 वर. धावा कशा येवत मात्र ते येणं गरजेचं असेल. कारण संघ थोडासा अडचणीत सापडला चिंचोड्याचा पाडा संघ आणि कुठेतरी निर्णय त्यांचा अंगलट आलाय असं वाटतंय अशोक पाटील. कारण नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. मात्र पहिली 2 षटकं नक्कीच नवापाडा संघाच्या बाजूने राहिली आहेत. त्या 2 षटकांमध्ये धावा आल्या फक्त 11. इथून मात्र उर्वरित 3 षटकांमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. उमेश जाधव राईट आर्म ओव्हर द विकेट. फ्रंटफुटला पुढे सरकले. फटका फसलाय. सतीश आहे. झेल टिपला जातोय. कोणती चूक न करता इथं मोठा धक्का बसलाय तो चिंचोड्याच्या पाडा संघाला. फलंदाज हरिश्चंद्र मात्र बॅक टू डगआउट. नवापाडा संघाच्या प्रत्येक गोलंदाजानं आतापर्यंत नक्कीच भेदक आणि तिखट मारा केलाय. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहिले सतीश म्हात्रे होते. फक्त 4 धावांचं षटक हाताळलं. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहिले पुष्कर काटे. फक्त 7 धावांचं षटक हाताळलं. आणि तिसऱ्या षटकामध्ये अनुभवी गोलंदाज उमेश जाधवला आपण पाहतोय. आतापर्यंत या गोलंदाजाने नक्कीच चांगली गोलंदाजी केली आहे आणि दबाव नक्कीच वाढवलाय तो चिंचोड्या पाडा संघावर. 2 मुख्य फलंदाज बाद झाले. सलामीची जोडी चंबूच्या आश्रयाला परतली आहे. इथून मात्र नवनाथ म्हात्रे आणि प्रमोद पाटील ही जोडी आपण पाहतो खेळपट्टीवर. नक्कीच इथून या 2 फलंदाजांना जबाबदारी स्वीकारून इथं चांगली फलंदाजी करावी लागेल. उमेश जाधव चांगली गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. कार्पेटच्या माध्यमातून ऑन साईडला खेळतायत. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडूफेक चांगल्या पद्धतीने केली जाते. तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 14 वर. 14 धावा आपण पाहतो. आतापर्यंत या सामन्याचा जरी विचार केला तिसरं षटक मार्गस्थ असताना फक्त एकच चौकार आपण पाहिला. तो फलंदाज
हरिश्चंद्र मात्रेच्या बॅटमधनं. सलामीची जोडी तंबूच्या आश्रयाला परतली. संघ थोडासा बॅकफुटला आपण पाहतोय. प्रमोद पाटील स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो नवनाथ मात्रे. मात्र इथं जबाबदारीचं भान ठेवून तुम्हाला इथं फलंदाजी करावी लागेल. संघ अडचणीत सापडला. इथं भागीदारी बिल्टअप होणं गरजेचं असेल संघासाठी, मात्र ती भागीदारी होत नाहीये. तिकड मारा, भेदक मारा आपण पाहतोय सातत्यानं प्रत्येक गोलंदाजाने इथे केला आहे. उमेश जाधव राईट ऑन ओव्हर द विकेट. कार्पेटच्या माध्यमातून ऑन साईडला खेळतायत. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. सातत्याने दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला जातो फलंदाजांवर. गोलंदाज यशस्वी ठरतात. मात्र फलंदाजीची कामगिरी आपण पाहतोय अतिशय निराशजनक कामगिरी आपण पाहतोय. तुम्ही टॉस जिंकला, नाणेफेक जिंकली, तुम्ही फलंदाजी स्वीकारली आहे, मात्र तो निर्णय कुठेतरी अंगलट आल्यासारखा दिसतोय अशोक पाटील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे मात्र फटका फसलाय. झेल होईल का पाहायचंय. दोन क्षेत्ररक्षक आलेत, मात्र कॉलिंग व्यवस्थित झालेली नाहीये. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव पूर्ण केली जाते. धावा येत आहेत, कशाही येवो, या धावा फार महत्त्वाच्या असतील. कारण या मैदानाचा जर विचार केला तर तुम्ही चांगली धावसंख्या जर खेळपट्टीवर नोंदवली तर दुसऱ्या सत्रामध्ये तर धावांचं डिफेन्स तुम्ही चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण करून करू शकता. सतरा धावा आपण पाहतो धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. सलामीची जोडी तंबूच्या आश्रयाला परतली. मात्र इथून नवनाथ आणि प्रमोदी जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. मोठे फटके येत नाही, त्याचं कारण गोलंदाजी चांगली होते. मात्र इथून प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. उमेश जाधव राईट ऑन ओव्हर द विकेट. बॅकफुटला जाऊन सुरेख फटका सजवला. मात्र इथं घोषितच्या स्वरूपात एक धाव येते. षटक क्रमांक 3 इथं आपण पाहतो संपन्न झालाय. धाबा आपण पाहतो धावफलकावर आतापर्यंत 18 धावा. गडी बाद झाले ते 2. पहिल्या 3 षटकांचा खेळ इथं संपलाय. पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं, गोलंदाज होते सतीश मात्रे, धावा खर्च केल्या फक्त 4, एक गडी बाद केला. दुसरं षटक आपण पाहिलं, गोलंदाज होते पुष्कर काटे, धावा खर्च केल्या फक्त 7. आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज होते उमेश जाधव, या गोलंदाजाने धावा खर्च केल्या फक्त 7, एक गडी बाद केलाय. चांगली गोलंदाजी केली आहे. प्रत्येक गोलंदाजाने इथं प्रभावी मारा केला, इम्प्रेस केलाय. मात्र अडचणी फार वाढल्या चिंचोडीच्या पाडा संघासाठी. 2 षटकं आता मात्र तुमच्या हाती उरलेत. फक्त 12 चेंडू उरलेत. धावा आपण पाहतो धावफलकावर फक्त 18. इथून तुम्हाला अजूनही एक शेवटची संधी असेल. इथून मात्र फलंदाजी चांगली होणं गरजेचं असेल या संघासाठी. मात्र ते फलंदाजी होत नाही, त्याचं कारण गोलंदाजी चांगली होते समोरच्या संघाची. या पुढील सामना असेल तो पहिल्या फेरीतील दुसरा सामना असेल. मोठा गाव विपक्ष देवीचा पाडा. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केले होते. त्याच गोलंदाजाला संघनायकाने इथे पाचारण केलंय. कारण पुष्कर काटे या गोलंदाजाने दुसऱ्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केले होते. चांगली गोलंदाजी केली होती. संघनायकाने जबाबदारी इथे सोपवली पुष्कर काटे या गोलंदाजावर. मात्र इथून उर्वरित फक्त 2 षटकं उरली आहेत. 12 चेंडू फक्त उरलेत तुमच्या हाती आणि इथून तुम्हाला एक शेवटची संधी असेल. नव्यानं सुरुवात तुम्हाला इथे करावी लागेल. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय प्रमोद पाटील. पुष्कर राईट ऑन ओव्हर द विकेट. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. सुरुवात चांगली झाली पुष्करच्या माध्यमातून. प्रत्येक गोलंदाज इथं दबाव वाढवतो या खेळपट्टीवर. त्याचं कारण टप्पा आणि दिशा अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाज राखतायत.
ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, वेगावर स्वार होतात गोलंदाज पुष्कर. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. लागोपाठचे 2 चेंडू या गोलंदाजांनी निर्धाव हाताळले. डॉन चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी होते. सातत्याने या मैदानात सराव होत असतो नवपाडा संघाचा. आणि खेळपट्टीचा जर विचार केला तर खेळपट्टी इथं गोलंदाजांना साथ देते. ऑनसाईडला खेळतात उमेद राजा. चांगला प्रयत्न केला होता. चांगला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकानं. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते 19 वर. गुणलेखक आमचे अशोक पाटील मॅनफ्रॉम फडकेपाडा. अतिशय चांगलं गुणलेखन सातत्यानं कोटी प्लस स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांच्या माध्यमातून पाहत आलोय. चांगली कामगिरी सातत्याने ते करत असतात. नवनाथ मात्रे बघूया बॅटचा फेस खोलतायत का पाहायचं आहे. धावांची गरज असेल संघाला. बाकुटला गेले, फक्त दिशा दिली चेंडूला. कृष्णादादा कीर आहेत, चांगले क्षेत्ररक्षण नक्कीच करतील. चेंडू उचलला जातो त्यांच्या माध्यमातून. तोपर्यंत फक्त इथे सिंगल कंप्लीट केली जाते. प्रत्येक गोलंदाज इथे प्रभावी तिखट मारा करतोय. टप्पा आणि दिशा प्रत्येक गोलंदाजाने ते व्यवस्थित राखलाय. त्याचं कारण सातत्याने या सराव, या मैदानाचा सराव आपण पाहत असतो त्याच्या माध्यमातून. याच्या उद्ध्वस्त दांडी गोल पुष्करने केली. फलंदाजाची दांडी गोल. फलंदाज प्रमोद पाटीलचा खेळ इथे समाप्त होतोय. तुम्ही जिंकली मात्र तो नवपाडा संघ नक्कीच इथं उंचावतोय. मात्र इथं चिंचोड्याच्या पाडा संघाच्या आतापर्यंत 3 फलंदाजांनी निराश केलाय. खराब फलंदाजी आपण पाहिली. आपण पुष्कर पुन्हा एकदा तयार. राईट ओव्हर द विकेट. खोल टप्प्याचा मारा केला जातोय. इथं मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होती. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहिली. 4थ्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या गोलंदाजाने. एक गडी बाद केलाय. आणि गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं पुष्कर काटे या गोलंदाज चार षटकांचा खेळ इथं संपन्न झाला. आणि 4 षटकांमध्ये चिंचोड्याच्या पाडा संघाने धावा कुठल्या त्या फक्त आणि फक्त 20. शेवट सव्वीस धावा आपण पाहतो धावफलकावर. प्रयत्न केले जात आहेत नवनाथ आणि त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून. मात्र इथं मोठा फटका येत नाहीये. चौकार षटकार यायला हवेत.
मात्र ती फलंदाजी होत नाही आहे. चला मोठा गाव संघ आणि देवीचा पाडा संघ टॉससाठी या. नक्कीच कुठेतरी थकवा जाणवतो फलंदाज नवनाथ मात्रे यांना. नक्कीच सरावाची कुठेतरी कमतरता जाणवते. हरकत नाही, 40+ क्रिकेट आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. कृष्णादादा कीर राईट आर्म ओव्हर द विकेट. लो फुलटा चेंडू फटका फसलाय. झेल होईल का पायाचा चेंडू नो मॅच मध्ये पडतोय. उमेश जाधव वेगाने पुढे आलेत आणि सीमा रेषेवर अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 2 धावा येत आहेत. धावसंख्या पोहोचते ती 28 वर. शेवटच्या षटकामध्ये प्रयत्न केला जातोय नवनाथ पात्रे यांच्या माध्यमातून, कारण धावांची गरज आहे संघाला. संघ थोडासा बॅकफुटला आपण पाहतोय. मात्र एकच चौकार आतापर्यंत आपण पाहिला फलंदाज हरिश्चंद्र मात्रे या फलंदाजाच्या बॅटमधनं. ऑनसाईडला खेळतायत. लो फुलटा चेंडू होता. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातो का पाहायचा, केला जातोय. तोपर्यंत इथं तिसरी धाव पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला फलंदाजानं. मात्र फलंदाज इथे धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. 2 धावा येत आहेत धावफलकावर. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 30 धावा. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपल्या ग्रामीण संघटनेच्या विद्यमान अध्यक्ष अर्जुनभाई पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. चला टीम मोठागावचे कॅप्टन मोठागाव. चला माणिक शेट्टी या. नितीन चला या मोठ्या गाव आणि देवीचा पाडा सुद्धा अगदी दोन्ही संघ अगदी जवळचे आणि या दोन टीम मध्ये बिग पॅट मॅच पहा मिळेल या मैदानावरती. टेल आलाय का? टेल टॉस जिंकलाय. या जरा माणिक शेठ आमच्या समोर आहे. टॉस जिंकला पण या सकाळच्या सत्रामध्ये काय डिसिजन असेल? 5 मिनिटं सांग. ओके, काय म्हणाले या स्पर्धेविषयी? कारण दरवर्षी स्पर्धा आपल्या भेटीला येतोय आणि यावर्षी मात्र आगळी वेगळी संकल्पना, ज्याप्रमाणे घर संसार आहे आपला तशा प्रकारे पारितोषिक आहेत. काय म्हणाले या स्पर्धेविषयी? व्यवस्थित आहे एकदम. आयोजन पण चांगलं आहे आणि आपल्या 40+ वाल्यांना हे भाव भेटतं, ही चांगली गोष्ट आहे. ओके, थँक्यू. तर टॉस जिंकला पाहिलं तर टीम मोठागाव संघाने हॅलो
पहिल्या सत्राचा खेळ इथे संपन्न झाला आहे. नाणेफेक जिंकून चिंचोड्याच्या पाडा संघानं प्रथम फलंदाजी स्वीकारली. 5 षटकांमध्ये नवापाडा संघानं फक्त 30 धावांवर रोखलं. चिंचोड्याच्या पाडा संघाला 31 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी इथं मैदानात उतरली आहे आणि त्या धावांचा पाठलाग नवापाडा संघ कशा पद्धतीने करेल हे ऐकूया आमचे सहकारी समालोचक जगदीश पाटील नारिवली यांच्याकडनं. चला एक फिल्डर द्या त्यांना. थँक्यू सो मच पंडित दादा पाटील. शुभ सकाळ शिव सकाळ उपस्थित लाडक्या तमाम रसिकांचा नवापाडा 40+ चषकामध्ये अगदी मनापासून सर्वांचं सहर्ष स्वागत. एक आगळीवेगळी संकल्पना आणि एक क्रिकेटचा या ठिकाणी ज्वर पहा मिळतो आपल्याला नवापाडा 40+च्या वतीने. दरवर्षी नवनवीन बदल केले जातात कारण सर्वाधिक जास्त स्पर्धा खेळतो नवापाडा टीम 40+च्या माध्यमातून. त्यामुळे त्यांना सुद्धा माहिती आहे की कशा प्रकारे या ठिकाणी आपण आयोजन करायचं आणि तेच आयोजन पहा मिळतो आपल्याला. अतिशय सुंदर आमच्या या मुख्य व्यासपीठासमोर आलं तर प्रत्येकाचं लक्ष लागतं ते ट्रॉफ्या आणि त्यांच्या समोर असणाऱ्या ज्या घरोपयोगी वस्तू आहेत अर्थातच मॅन ऑफ द मॅच, गोलंदाज, फलंदाज, सिरीजसाठी ज्या वस्तू आहेत ते सर्वांचं लक्ष वेधून घेतात. तर जाऊया मॅचच्या दिशेने. जे ते पहिल्या सत्रामध्ये 30 धावा बनवल्यात. 31चं लक्ष आपल्या होम ग्राउंडवरती. स्ट्राईकला बा बोराडे. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, खेळाडू नाहीये. फटका मात्र अगदी स्क्रीनच्या समोर. गुड फिल्डिंग. स्वतः मात्र बाहेर गेले, चेंडूला आतमध्ये ढकललं आणि ते 2 धावा सेव्ह करत असताना आपल्या टीमला पहा मिळाला. गोलंदाज पाहतोय पहिलं षटक रोहिदास यांना पाहतोय. या मैदानावरती धावा जमवणं थोडंसं कठीण जातोय. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चांगला पंच केला जातोय बा बोराडे यांच्या बॅटमधून. सुरेख चौकार पहा मिळतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आणि आता मात्र सुंदर चौकार. एकूण पाहिलं तर 31 धावेचं लक्ष आहे. 2 चेंडू 6 धावा पहा मिळतात आपल्याला. यावेळेस कीपर बीट झाल्यात आणि तोपर्यंत एकेरी स्वरूपाची धाव मिळाली आहे आणि स्वतःचं होम ग्राउंड आहे. रोज प्रॅक्टिस पहा मिळतो या मैदानावरती. त्यामुळे या मैदानाचा कानोकोपरा त्या नवापाडा टीमला ठाऊक आहे कारण पहिल्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली. जिथे धाबा एकवटायच्या होत्या चिंचोड्या पाडा टीमला, मग त्यांचे प्रयत्न थोडेसे अपुरे पडले. त्यामुळेच येथे त्यांना थोड्या कमी धावसंख्येवरती रोखलं गेलं आणि आता चांगला स्टार्ट मिळून देत असताना फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळा डीप मिड विकेटला. गुड फिल्डिंग. एकच धाव पहा मिळेल कारण थोडीशी रनिंग कमी पहा मिळतोय. त्यामुळे ते एकेरी स्वरूपाची धाव मिळाली. त्यांना सुद्धा माहिती आहे की 31 धावा बनवणे मैदानामध्ये त्यांच्यासाठी तर कठीण नसेल. 8 ही धावसंख्या स्कोर बोर्डवरती. क्रॉस द लाईन. फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाही आहे. पॉवर प्लेचा योग्य आणि सुरेख वापर करत असताना आलाय तो बा बोराडे यांच्या बॅटमधून दर्जेदार चौकार. पुन्हा एकदा ऑफ ड्राय कव्हरच्या वरून उडवला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय. ते अतिशय चांगली फलंदाजी बा बोराडे यांची. पहिल्या षटकात मात्र चांगला स्टार्ट करून दिलाय. आपल्या टीमला 3 चौकार ठोकले आणि जवळजवळ अर्ध्या लक्षापेक्षा
जास्त लक्ष पार केलंय. 16 धावा. सोळा धावा स्कोरबोर्डवरती पहा मिळतात पहिल्या षटकात. गोलंदाज प्रकाश म्हात्रे आल्यात गोलंदाजीवरती. दुसरं षटक घेऊन पॉवर प्लेचे दुसरं षटक पहा मिळतोय. पहिल्या षटकात 16 धावा आल्या. अतिशय चांगली बॅटिंग केली, खास करून बा बोराडे यांच्या बॅटमधून 3 चौकार पाहायला मिळाले. उमेश क्रॉस लाईन खेळतात मात्र येते फटका पहा मिळतोय आपल्याला. पहा चेंडू कसा वळलाय थोडंसं. 2 धावा. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चांगला पंच. डीपीस कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या आबाक्याच्या बाहेर चेंडू जातोय. चौकार. 4 रन्स. उपयुक्त फलंदाजी केली जाते. या उमेश यावेळेस चेंडू सोडून दिलाय. पंच शशांक पाटील सर आहेत मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आणि स्क्वेअर लेगला SP अर्थात सुभाष पाटील हे 2 प्रोफेशनल पंच पाहायला मिळतात आपल्याला मैदानावरती. चांगली कामगिरी. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. खेळाडू नाही आहे. डीप मिड विकेट मध्ये खेळाडू होते मात्र चेंडू जाईल वाईड स्लॉंग ऑन मधून. आणखीन एक चौकार. चांगली बॅटिंग सातत्याने केली या मैदानावरती. दुसरे षटक मार्गस्थ असताना चांगल्या धावा. यावेळेस पुन्हा एकदा फटका बसला. खेळाडू दूरवरती आहेत मात्र झेलचा अंदाज व्यवस्थितरित्या घेता आला नाहीये आणि तेथे मात्र एकच धाव मिळाली आहे. क्रॉस लाईनने कॅच होतं आणि ते एक धाव. एकेरी स्वरूपाची धाव पाहा मिळतोय. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना संघाला पाया जातोय. एक धाव. दुसरे धावेचा प्रयत्न केला जातोय.